बंधूंनो, भगिनींनो, श्रोते हो आणि दर्शक हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी व साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत. पंढरपूरचे उच्च शिक्षित अनुभवसंपन्न असे कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शहा यांच्याशी. पवनजी, या अर्थविषयक मालिकेमध्ये 10वा प्रश्न असा आहे की आपले व्यक्तिगत व कौटुंबिक जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीने त्याच्या उत्पन्नाच्या बचतीमधून त्याची आवश्यक असणारी जी सामाजिक कर्तव्ये आहेत, तर ती सामाजिक कर्तव्ये कशी पार पाडावीत? आता व्यक्तिगत जीवनाचं म्हणलं तर मी माझा व्यक्तिगत जीवनाचाच आढावा सांगतो की जेणेकरून मी कर सल्लागार असताना मी जर माझं स्वतःचं जर नियोजन केलं नाही तर दुसऱ्याला मी काय सांगू? बरोबर आहे. तर माझं लग्न झालं 1986ला. त्यावेळेला माझं इंटरमिजिएट CA M.Com झालेलं होतं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर मला दामाजी कॉलेजला पार्ट टाईम लेक्चर मिळालं. बरं. त्यावेळेला मी विचार केला की आपण इन्कम टॅक्स सेंटॅक्सची प्रॅक्टिस करत असताना 350 रुपये एक टोकन अमाऊंट आहे, निदान मंगळवेढ्यामध्ये जाऊन एक जाण्या येण्याचा खर्च निघावा या दृष्टिकोनातून मी कॉलेजमध्ये पार्ट टाईमची नोकरी स्वीकारली. परंतु आमच्या मंडळीचा पायगुण म्हणा किंवा काय, ती पोस्ट पार्ट टाईमची CSBची नोकरी ही माझी पार्ट टाईम झाली पण परमनंट झाली. बरं. ते झाल्यानंतर पार्ट टाईम तर नोकरी केली आणि त्याचबरोबर मला माझ्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून मी इन्कम टॅक्स सेलटॅक्सची प्रॅक्टिस सुरू केली. इन्कम टॅक्स सेलटॅक्स प्रॅक्टिस सुरू करत असताना बरेचसे मला काय म्हणतात अडचणी आल्या. अडचणीवर मात करून मी माझं कार्य पुढं ढकललं. त्याच वेळा घरातून मी बाजूला पण राहिलो. म्हणजे संसार करत करत मी सामाजिक कार्याला सुरुवात केली. 27 मार्च 1991ला जैन सोशल ग्रुपची स्थापना केली. आम्ही 10 जण एकत्र आलो पंढरपूरला. 10 जणांचे आम्ही 21 जण झालो. कारण पंढरपुरामध्ये आमच्या समाजाच्या बऱ्याचशा संस्था होत्या, पण काही ना काहीतरी अडचणी यायच्या आणि त्यांच्यात भांडण व्हायची. मग आम्ही विचार केला की भांडण न होता हा ग्रुप कसा राहील या दृष्टिकोनातून समविचारी आम्ही आलो. समविचारी आल्यानंतर आम्ही संस्थापक अध्यक्ष म्हणून जवाहर जोशींना आम्ही नेमलं. बरं. त्याच वेळेला फाउंडर सेक्रेटरी म्हणून मी काम पाहिलं आणि त्यावेळेपासून आज तागायतपर्यंत पंढरपुरामध्ये जैन सोशल ग्रुप जवळजवळ 30 ते 35 वर्ष कार्यरत आहे. त्याच्यामध्ये कुठलाही डिस्टर्ब न होता तो ग्रुप कसा कार्यरत राहील या दृष्टिकोनातून सामाजिक कार्य केलं. त्याचबरोबर जसं माझं उत्पन्न वाढत गेलं, लोकांशी संपर्क वाढत गेला, माझा व्यवसाय वाढला. नंतर बचत हा जो कन्सेप्ट आहे तो मी विचारात घेऊन दर महिन्याला 100 रुपये 200 रुपये, पहिली मुलगी झाली 87ला, त्यानंतर तिच्या नावावर PPFचं खातं काढलं, पहिली बचत. आणि त्याचबरोबर आमच्या मिसेसच्या नावावर एक महिला प्रधान योजना म्हणून बचत आहे, ती पण घेतली. आणि ह्या 2 एजन्सी घेऊन कॉलेज सांभाळून मी ती प्रॅक्टिस सुरू केली. ते करता करता लोकांचा संपर्क वाढला. माझ्या ज्ञानाचा वापर करून महिला बचत योजनेचे सरकारमार्फत जे मीटिंग होतात त्या मीटिंगमध्ये मला प्रत्येक वेळेला बोलवलं जायचं आणि त्यांना बचत म्हणजे काय, त्याला कमिशन 4% मिळतं, महिलांनी कष्ट करायला पाहिजे, ज्या महिला गरजू आहेत, ज्याला घरात गरज आहे पैशाची, त्या महिलांना जास्तीत जास्त जागृती करून महिला बचत योजनेमध्ये महिलांना एजन्सी कशी द्यायची याचं सर्व मार्गदर्शन मी त्यावेळेला करत होतो. हे करत असताना त्या महिलासुद्धा माझ्याकडे इन्कम टॅक्सचं रिटर्न TDS कापल्यानंतर येत होत्या, त्यामुळे संपर्क वाढला. मग ते करत असताना PPF ह्या एजन्सी महिला करत नव्हत्या, कारण PPFला कमिशन कमी असायचे. इन्शुरन्स जे आहेत ज्याच्यामध्ये जास्त कमिशन मिळतं तो बिझनेस मी केला नाही. त्यामुळे लोकांचा संपर्क राहिला, लोकांचा विश्वास वाढला. मला माझ्या पुरतं मिळाल्यानंतर
मी अपरिग्रह आमच्या समाजामध्ये जे सांगितलं आहे की जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी सांभाळायच्या, ज्यादा झालेल्या आहेत त्या आपण दुसऱ्याला द्यायच्या. तर मग त्या दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम सुरू केले. जैन सोशल ग्रुपचं एक माध्यम झालं, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचा अध्यक्ष झालो. आणि काही वेळेला आमचे वाढदिवसाला वगैरे असेल तर एखादी सामाजिक उपक्रम संस्था असेल की ज्याला NGO म्हणतात, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन एडेड, त्यांना मग आम्ही काही वेळेला वस्तू रूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही त्यांना भोजन वगैरे असं अन्नधान्य, फळ वाटप, सामाजिक कार्य करण्याची सुरुवात केली होती. असं वेगवेगळं अजून सुद्धा आम्ही देतोच आहे. पण ते दिलेलं ज्ञान हे आम्ही दुसऱ्याला सांगितलेलं नाही. फक्त आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याला मला उत्तर देणं भाग पडलं की सामाजिक कार्य कसं करता. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रश्नाचं म्हणजे आपण जीवन जगत असताना समाजाचं आपण देणं लागतो, परंतु ते एकदम न देता दर महिन्याला त्याच्यासाठी थोडी रक्कम बाजूला जर काढली तर आपले वाढदिवस, आपल्या कुटुंबियांचे वाढदिवस किंवा राष्ट्रीय सण किंवा इतरही काही मुहूर्तावरती आपण जे गरजू लोक आहेत समाजामध्ये त्यांना आपण थोडंसं सहकार्य करून खरेचा वाटा नक्की उचलू शकतो आणि त्या माध्यमातून आपण आपलं एक सामाजिक कर्तव्य पार पाडू शकतो. धन्यवाद पवनजी. धन्यवाद.